Taiwan and India. Yes. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. हे आमचं हॉटेल आहे इथे IBIS बजेट वर. इथंच समोर ट्राम स्टेशन आहे. मस्त एकदम. हे आहे IBIS इबिस म्हणू शकता तुम्ही. मी आलो आता बर्न मध्ये आणि इथं IBIS ची रूम घेतलेली आहे आणि मस्त एकदम स्पेशियस अशी रूम आहे. यांनी किती बेड दिलेत माहिती का? 3 बेड दिलेत. दोन सिंगल बेड आहेत. एक इकडं सिंगल बेड आहे, एक इकडं सिंगल बेड आहे आणि हा डबल बेड आहे. असे 3 बेड आहेत आणि छान आहे, म्हणजे स्पेशियस आहे चांगली. TV आहे, टेबल आहे, चेअर आहे आणि इथं असं वॉर्डरोब त्यांनी प्रॉपर वॉर्डरोब नाही केलं, फक्त आपल्या 2 फळ्या केल्यात आणि त्याच्यामध्ये सगळं बसवलंय, पण सिस्टमॅटिक केलेलं आहे. अशी रूम आहे आणि इकडे टॉयलेट बाथरूम आहे. असं वाटणार पण नाही आम्हाला, वेगळंच स्ट्रक्चर आहे, असं काइंड ऑफ कॉर्नर. आणि इकडे असं आहे कॉर्नर पीस आहे हा. आणि इकडे असं टॉयलेट आहे, छोटंसं बेसिन टॉयलेट आणि छोटंसं शॉवर एरिया आहे. छान आहे, म्हणजे मिरर आहे. इकडे हेअर ड्रायर दिलं आहे. बाकी सगळं बेसिक दिलेलं आहे. आणि इकडे सांगितलं ना, इकडे सगळं टॅप वॉटर पितात. त्यामुळं बऱ्याच हॉटेलमध्ये वॉटर बॉटल नसते, फक्त असे ग्लास दिलेले असतात आणि डायरेक्ट तुम्ही इथं टॅपचं वॉटर घ्यायचं आणि प्यायचं. असं करायचं आहे तुम्हाला. आम्ही बर्नमध्ये व्हेरी 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 गुड मॉर्निंग. आणि खूप छान अशी मॉर्निंग आहे, कारण आजचा आमचा दिवस खूप छान असणार आहे. सगळ्यात पहिली गुड न्यूज, आम्हाला ज्या 2 बॅग आमच्या राहिल्या होत्या त्या आज आम्हाला मिळाल्या. सो वी आर व्हेरी व्हेरी हॅप्पी. नवीन कपडे आम्हाला घालायला मिळतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आम्ही खूप छान, म्हणजे जे स्वित्झर्लंडमधलं मेन आहे ते आम्ही बघायला जाणार आहे. म्हणजेच ग्रिंडलवाल्ड, इंटरलेकन आणि युंगफ्रॉ. तर युंगफ्रॉ इज अ टॉप ऑफ द युरोप. सो वी आर व्हेरी एक्सायटेड. आणि इथे ट्रॅम बघा किती इतकं छान वाटतं ना. असं रोडवर तुम्ही येता आणि ट्रॅम दिसते, असं प्रॉपर युरोपचं फील तुम्हाला इथे येतं. तर आता मी इथे पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करतो. हीच का पुढे पुढे इकडे पुढे आणि हीच आमची ट्रॅम आहे. चला चला चला. ती अशी ओळखीत आलेली बघू शकता इथं. त्यामुळे जाऊ नको रे. ह्या बाजूला कसं, त्या बाजूला जायचंय आपल्याला. जाऊ ते कसं हात करतो तुला. इट्स क्वाईट डिफिकल्ट, पण आता आमच्यासाठी हे इझी झालेलं आहे, कारण आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलेल्या आहे. आता ते बटन प्रेस करायचं असतं. आधी आम्हाला माहित नव्हतं, त्यामुळे आम्ही एक ट्रेन तिकडनं उघडतं. ते चल, तिकडनं उघडत नाही, तिकडनं उघडते. आणि उघडत का नाही? हे उघडत का नाही? वेट वेट, हे उघडत का नाहीये? आणि इकडे आम्हाला ट्रॅमचं डोअर ओपन नाही झालं आणि आरुष त्या साईडनी तिकडून बसला. आणि थोडा वेळ आम्हाला टेन्शन आलं, पण आम्हाला माहिती होतं की आरुषला कुठे उतरायचं आहे ते एक्झॅक्टली माहिती आहे. आणि आम्ही ज्यावेळी नेक्स्ट स्टॉपला परत दुसऱ्या ट्रेननी गेलो त्यावेळी आरुष तिथेच बसला होता. तर असे प्रसंग तुमच्यासोबत पण घडू शकतात. सो बी केअरफुल. अर्थात आरुषला फ्रेंच माहिती आहे आणि त्याला माहिती होतं, ऑलरेडी आम्ही कालसुद्धा या रूटनी आलो होतो आणि त्याला माहिती होतं. त्यामुळे तो पुढच्या स्टेशनला जाऊन व्यवस्थितपणे तिथं आमचे वेट करत बसला होता आणि परत चालू झाली आमची पुढची जर्नी. आणि बऱ्याच जणांना माहीत नाही आहे, स्वित्झर्लंडची जी कॅपिटल आहे ती बर्न आहे. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की जिनिव्हा किंवा झुरिक स्वित्झर्लंडची कॅपिटल आहे, पण कॅपिटल सिटी आहे बर्न. आणि इथून ट्रान्सपोर्ट खूप इझी आहे. आणि आम्ही 2 दिवस म्हणजे 2 मुक्काम जे होते ते आमचे बर्नमध्ये होते. आणि जर तुम्हाला स्वित्झर्लंड प्लॅन करायचं असेल तर तुम्ही
कुठल्याही एका स्पॉटला राहू शकता आणि तिथून तुम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जाऊ शकता बाय पब्लिक ट्रान्सपोर्ट. आता आम्ही इथं आलेलो आहे ग्रिंडलवर्ल्ड स्टेशनला आणि इथं ग्रिंडलवर्ल्डला आल्यानंतर इथं आम्ही आता तिकीट घेतलं आणि 12:17 ट्रेन आहे आणि म्हणजे एक स्टेशन ॲक्च्युली मागं जायचं आहे, लास्टच्या टर्मिनलला जायचं आहे आणि तिथून आम्हाला ती ईगर एक्सप्रेस मिळणार आहे. आणि ईगर एक्सप्रेस म्हणजेच काइंड ऑफ गोंडोला राईड किंवा केबल कार असं आहे ते. आणि मग तिथे साधारण 1-2 तास स्पेंड करायचे आणि खूप छान आहे इथं. म्हणजे आम्ही चाललो आहे युंगफ्रूला, दॅट इज द टॉप ऑफ द युरोप. ही आहे ईगर एक्सप्रेस केबल कार. वा, फुल्ली ट्रान्सपरंट आहे सगळ्या बाजूनी. आणि आमचा नंबर आता येणार होता पण नाही आला अजून. ऑफ द युरोप कसं वाटते? टॉप ऑफ द युरोप आम्हाला आता वरती गेलाच कळलं कसं वाटतं. हो, अजून आम्हाला कळलं नाही. केबल कारमध्ये आम्ही आता जुंगफ्रूला चाललो, टॉप ऑफ द युरोप ॲल्प्स. तर तुम्हाला अपडेट दिलेलीच आहे की आमच्या ज्या बॅग्स आहेत 2 त्या बॅग्स आम्हाला मिळाल्या आणि त्याचा फायदा आम्हाला असा झाला की मागचे जे 2 दिवस होते ते आमचे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हॉल्ट होते आणि ते लगेच सगळं कॅरी करून आम्हाला ते प्लेसेस बघावे लागले असते. तर जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. आमच्याकडे त्या 2 बॅगा कमी झाल्या, त्यामुळं आमचा जो होणारा त्रास होता तो त्रास वाचला. शिवाय आम्ही स्वित्झर्लंडमध्ये शॉपिंग केली आणि जी शॉपिंग केली त्याचे जे पैसे आहेत ते बिल आम्ही परत रिइम्बर्स केलं आणि त्याचे पैसे आलेसुद्धा. ती ट्रेन पण अशी दिसणार नाही ना, अशी येताना या ट्रेनने येणार आहे आम्ही. लेट्स सी, दिसते का तुम्हाला ही ट्रेन? येताना आम्हाला बरेच जण दिसले हायकिंग करताना. चला आता आपण ॲक्च्युअलमध्ये बघूया. वाटलं इथं अगदी वरती इथं रेस्टॉरंट सुद्धा आहे. बापरे. आणि इथे आम्हाला ट्रेनमध्ये खूप छान असे तैवानी फ्रेंड्स सुद्धा मिळाले. आणि हा पहिला स्टॉप आहे आणि हा व्ह्यू पॉइंट आहे. वाव. And this is the top of the Europe, Jungfrau. Both you can take, rather you can take both. आणि आम्ही आहे आता टॉप ऑफ द युरोप युंगफ्रूला आणि मस्त आहे इथं. खूप छानसं ऊन पडलेलं आहे आणि एवढी पण गर्दी नाही आहे, पण आहे गर्दी. ॲक्च्युली या जॅकेटची पण काही गरज नाही आहे, इतकं गरम होत नाही आहे. इसका व्हिडिओ एक छोटासा ही इज प्लेइंग इन आलो. मग तुम्हाला काय म्हणायचंय? टॉप ऑफ द युरोप आहे तुम्ही युंगफ्रूला. हा वरती हां. Yeah. You need a special wallet for a Bitcoin, you know. Oh, you see Bitcoin here. Just say Bitcoin. Bitcoin is the Bitcoin. You see Bitcoin 92 lakhs. Can you believe? The problem is, it's a digital coin. You cannot see it. Yeah. And I did a transaction. Oh, much. Oh, yeah. That's the problem. You're a true magician, huh? Yeah, I think so. Huh? How? And the wallet is also the problem. When you place the Bitcoin inside the wallet, you need some codes to pay, you know. When you have that codes, you cannot pay. When you pay, you lose your money. That's interesting. That's really good. It's nice. Yeah, you're nice, yeah. Okay. Okay, Okay. That's interesting. how do you do that?
I will explain after it's so. That's the part of his health. That's the we can enjoy life. Yeah. Shall I explain? Yeah. On the front and on the back. It's an opening, isn't it? Yeah. Is the word. Can you catch your thumb? Yeah. 1, 2. How? I make use of the opening. Okay. But how did that happen? It's magic. Why is red better than 1, 2, 3. Impossible, isn't it? Grab my thumb. why? How? That's magic. That's the magic. Well, I can give you an. आणि येताना ट्रेनमध्ये अतिशय यंग असं हे आम्हाला कपल भेटलं की ज्यांनी खूप छान अशा वेगळ्या वेगळ्या मॅजिक दाखवल्या आणि त्या मॅजिक तुम्हीसुद्धा बघितल्या असतील. आणि इथे बरेचसे जण हायकिंगला सुद्धा येतात, तर इथं तुम्ही बघू शकता किती मस्त. तर आमची ही इच्छा होती हायकिंग करायची, पण त्यासाठी आम्ही नेक्स्ट टाईम नक्की जाऊ. आणि इथल्या हायकिंगची खासियत म्हणजे तुम्हाला थकवासुद्धा येत नाही आणि तुम्ही बघितलं असेल की अगदी सिनियर सिटीजनसुद्धा इथं हायकिंग करतात. तर आम्हाला या गोष्टी इथल्या माहीत नव्हत्या, तर त्याच्यासाठी म्हणजे खास वेळ देऊन आला पाहिजे. तर नेक्स्ट टाईम आम्ही पण नक्कीच असं प्लॅन करू आणि आम्हालाही नक्कीच आवडेल छान असं इथलं हायकिंग करायला. आणि तुम्ही जर आला इकडे स्वित्झर्लंडला तर तुम्हाला करायला आवडेल का, नक्की कमेंट करून सांगा. The only hole is inside. It is a trick with nothing. So what is inside? Nothing. Great. Can you hold your hand? And close it firm. Yeah. So I gave you nothing. Yeah. Hold it firm. Yeah. I will give you nothing. You know what it means? Nothing. I give you nothing. So I don't have nothing. Now you have 2 times nothing. हे त्यांनी ते हे केलं. Oh, shit, 2 holes. It has 2 holes now. How? Oh my. I saw you how you did it. Don't tell me, show me. तर आम्ही आलो त्यानंतर इंटरलेकनला, पण तिथे बोट राईड होती आणि त्याचं टायमिंग वेगळं होतं. तर आम्हाला इंटरलेकन तुम्ही बाहेर आला ना तिथे 300 मीटर अंतरावर तुम्हाला एक हॉटेल दिसेल इथं, लाल किल्ला नावाचं. हे बघा, लाल किल्ला. ते तुम्हाला प्रॉपर सगळे इंडियन फूड आहे आणि खूप छान फूड आहे. सगळे तुम्हाला आयटम मिळतील. तुम्हाला सगळं नॉर्थ इंडियन प्रॉपर मिळेल खायला, तुम्हाला काय अडचण नाही. आणि मस्त हॉटेल आहे, मोठंचं मोठं. ठीक आहे ना, एन्जॉय. तुम्ही असं बघू शकता सगळे फॉरेनर इथे बसले जेवायला. मिलता है इधर इंडियन रेस्टोरेंट है, सब कुछ इधर अलाउड है, आपको सब कुछ मिलेगा. ओके, पूरा नॉर्थ इंडियन साउथ इंडियन कैसा है? नॉर्थ इंडियन मिलेगा. नॉर्थ इंडियन मिलेगा. ओके, परफेक्ट. ये हमारे सारे 2 years old है. ओके, नाइस. और बड़ा अच्छा ये जगह पे हमने लोकेशन पर हमने रेस्टोरेंट लिया है. बराबर. यहाँ पे आपको फैसिलिटी है, सामने लेक है और यहाँ पे वाइड ऑफ जो है पार्किंग एरिया है हमारा बहुत ज़बरदस्त. स्टेशन से बस कितना लंबा है? 300 मीटर, 100 मीटर से. और उसके पास ही कैरेफोर मॉल है. ओके, नाइस. वहाँ पे आप अपनी कोई ग्रोसरी कर सकते हैं. ओके. और काफ़ी अच्छा हमारी लोकेशन पे है. फूड हमारा बहुत क्वालिटी का है. ओके, तो आपके यहाँ पे वेज भी अवेलेबल मिलता है? वेज आइटम है, वेजिटेरियन अवेलेबल? वेजिटेरियन आइटम जो है, नॉन वेजिटेरियन है. परफेक्ट. और नॉर्थ इंडियन? जिन लोगों को वेगन खाना है वो भी है. आज ओके, नाइस. ओके ओके. बड़ी खुशी की बात है कि इंटरलाकन में तकरीबन जो है 90% है वो इंडियन ही कस्टमर है. क्या बात है. तो हमारी खुशकिस्मती है कि हमने इंडियन ही रेस्टोरेंट खोला हुआ है. सो वी वांट लाइक इंडियन रेस्टोरेंट. या लाल किला के नाम से खोला लाल हुआ है. किला. माशाल्लाह बहुत इंडियन पाकिस्तानी सारे खाने. बिरयानी हमारा बहुत अच्छा है, दाल तड़का, नॉन वेज वेज एवरीथिंग अवेलेबल है. परफेक्ट परफेक्ट. जो भी बंदा इधर स्विट्जरलैंड में आता है, क्योंकि इधर तो 2-3 मेन जगह है, ज्यूरिख है, जेनेवा और इंटरलाकन. या जिधर ये इंटरलाकन का ये सबसे ये इम्पोर्टेंट है. इंडियन खाने मिलते हैं. बाकी जगह में तो है ये स्विट्जरलैंड की सबसे टॉप की प्लेस है. करेक्ट करेक्ट. हाँ, ये योंगफ्रो रीजन के अंदर है. बराबर. इसके पास ही ग्रिंडलवाल्ड है. हाँ, और जो कि सबसे मशहूर थ्रीन स्विट्जरलैंड की प्लेस है. करेक्ट करेक्ट. इट्स अ वेरी वेरी ब्यूटीफुल टाउन. एंड इफ यू लाइक टू गो योंगफ्रो टॉप ऑफ द लाल किला इंडियन रेस्टॉरंट्स. आणि इथे आम्ही ऑर्डर केली आहे. सगळ्यात पहिल्यांदा फलाफल आहे
आणि नाईस फलाफल बरोबर त्यांनी दिलेली आहे मॅयोनीज आणि फिंगर चिप्स पण आहेत. बघू आता टेस्ट करतोय आम्ही. लेट्स सी. साहेब आमचे पहिल्यांदा टेस्ट करून सांगतात, कारण बऱ्याच जणांचं असं मत आहे की साहेब आमचे बरोबर खूप छान असं फूड रिव्ह्यू देतात. खूप जणांनी सांगितलं मॅडम तुमचे मिस्टर खूप छान फूड रिव्ह्यू देतात म्हणून. हो हे मस्त फिंगर चिप्स चांगले, पण हे मला माहित नाही काय आहे, थोडंसं आंबट आहे. ओके. पण नाही ते हमस असतं, ते ह्याचं असतं, चिकपीचं असतं. चिकपी म्हणजे आपले छोले छोले त्याचं असतं ते, त्यामुळे ते तसं टेस्टला लागतं. मस्त फलाफल 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 खाऊन बघतो, खाल्ले पण ते नॉनव्हेज खाल्लं असशील ना तू. फलाफल मस्त आहे, मस्त आहे. वा टेस्ट चांगले. बघू आता आम्ही काय ऑर्डर केली ते सांगतो. तर ही ऑर्डर केली आम्ही पनीरची भाजी, पनीर बटर मसाला, त्यानंतर व्हेज बिर्याणी ऑर्डर केलेली आहे आणि याच्यात सोबत आहे मिक्स व्हेज पनीरची भाजी, व्हेज बिर्याणी, बटर रोटी सांगितलेली आहे आणि त्याचसोबत यांनी कांदा वगैरे पण दिलेला आहे. कांदा आणि मिरची. हो इकडे कांदा वगैरे देत नाहीत, पण यांनी दिलेला आहे कांदा. आणि इकडे अशी कच्चीच मिरची देतात, म्हणजे युरोपियन कंट्रीजमध्ये इव्हन ओमानला पण असं कच्चीच मिरची द्यायची. आता मिरची कोण देत नाही पहिली गोष्ट. हे तुमचे मिक्स व्हेज म्हणजे प्रॉपर मिक्स व्हेज आहे, असं यू विल एन्जॉय इट. पहिले कारण आम्ही काल ना बर्नमध्ये इंडियन फूड ऑर्डर केलं होतं, तर ते पण लय भारी होतं, छान होतं. पनीरला भारी होतं, म्हणजे फुल स्पायसी होतं, पण स्पायसी अजिबात नव्हतं आणि कलर छान होतं. ते पण आम्ही तुम्हाला बर्नचा ॲड्रेस पण सांगतो. आणि वेवेमध्ये पण केलेलं, त्यांना मिक्स व्हेज सांगितलं तर त्यांनी ते काकडीची भाजी दिली होती करून, तर ती काही इतकी खास नव्हती. बरोबर झुकिनीची भाजी दिलेली. तर आता आपण ते बेबेला खाल्ले ना सेम तशी पण गाईज आता तुम्ही सांगू शकता एकदम सेम डिट्टो, एक पण फरक नाही येतो. यू गाईज प्लीज जस्ट टेल मी द टेस्ट ऑफ दिस भाजी. Yes, let me praise the God for giving such a nice food. येस. आणि ते पण दुसऱ्या देशामध्ये तुम्हाला तुमच्या देशाचं फूड खायला मिळतं, ह्याच्यापेक्षा ब्लेसिंग काय असेल अजून. ठीक आहे, म्हणजे टोमॅटो जरा जास्त आहे, पण एकदम टीटच नाही, आपल्या हवे तसेच नाही आहे, पण ठीक आहे नीट आहे. आणि थोडी पाकिस्तान टेस्ट आहे, पाकिस्तान थोडं ओन ह्याच्यामध्ये त्यांनी टोमॅटो जरा जास्त टाकलं, थोडं कमी टाकलं, आंबट टाकलं इंचेस, त्यामुळं पण फ्रेश आहे. यू लव्ह इट. म्हणजे तुम्हाला इथं ह्याच्यामध्ये स्वित्झर्लंड तुम्हाला असं फूड खायचं आहे, ते इंटरलेकन तुम्ही राहावा. आणि इंटरलेकनच्या स्टेशनच्या बाहेर फक्त 100 मीटर अंतरावर हे हॉटेल आहे. तुम्हाला व्यवस्थित जेवायला मिळेल, छान. गुगल केलं मला लगेच कळतं की हॉटेल आहे. आणि यांच्या हॉटेलचं नाव आहे लाल किल्ला. आणि इथे हे इंटरलेकनला सुद्धा असं आहे, इथे तुम्ही बॅग ठेवू शकता. आणि हे बघा, हे इंटरलेकनमध्ये पण आपल्याला व्हेज थाळी मिळू शकते, अनलिमिटेड थाळी. ते पण इंटरलेकनच्या स्टेशनवरतीच बोर्ड लावलाय त्यांनी. तर असा होता आमचा पूर्ण दिवस. आम्ही बर्नमधून आलो ग्रिंडलवर्ल्ड, त्यानंतर युंगफ्रो आणि इंटरलेकन हे प्लेसेस बघितले. अतिशय सुंदर आणि पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणलं तरी चालेल. तर तुम्हाला या प्लेसेस कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज, थँक्यू. भेटूया लवकरच नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये.